नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अगदी थोड्याच दिवसात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असून कोणतीही नवरात्र ही साधारणपणे 9 दिवसांची असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते 8 दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास 10 दिवसांचे असू शकते. यंदा म्हणजे 2024 रोजी नवरात्र उत्सव हा 10 दिवसांचा असल्याचं म्हटलं जातं. 3 ऑक्टोबर 2024 रोजी अश्विन मासारंभ सुरू होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र आरंभ होत असून 2 ऑक्टोबर 2024च्या रात्री 12:18 भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळं याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे आणि त्यामुळं घटस्थापना यंदा म्हणजे 2024 मध्ये 3 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्योदयापासून कधीही केली जाईल. आपापल्या कुळधर्माप्रमाणे आपण घटस्थापना करावी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या नवरात्रीच्या 9 दिवसात स्त्रियांनी कोणकोणते नियम पाळायला हवेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या चुका टाळायच्या आहेत. या जर चुका तुम्ही टाळल्या आणि हे नियम मी जे सांगणार आहे तर ते पाळले तरच तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे आणि दुर्गा मातेच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. तुमच्या घराची, तुमच्या मुलाबाळांची प्रगती भरभराट होणार आहे. तर आता कोणत्या चुका टाळायच्या आहेत, कोणते नियम पाळायचे आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शारदीय नवरात्रीत दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते. आपल्या घरामध्ये घटस्थापना करण्यात येते. पूजेच्या नियमांचा आधार घेऊन मातेचे व्रत ठेवून उद्यापनही केले जाते. 9 दिवसांच्या नवरात्रीमध्ये आपण मातेच्या व्रतातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीकडे विशेष लक्ष देत असतो. कोणतंही व्रत करत असताना किंवा कोणताही उपवास करत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. कारण पुराणात देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी कोणतीही विधी करत असताना किंवा कोणतंही पूजा व्रत करत असताना आपण त्यांच्या नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच या नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्याला काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर आता जे पहिला जो नियम आहे तर तो म्हणजेच नवरात्रीचे जर व्रत उपवास जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन हे अवश्य करायचं आहे. व्रताच्या काळामध्ये तन आणि मनाने शुद्ध होऊन आपल्याला दुर्गा मातेची सेवा करायची आहे. नवरात्रीचे 9ही दिवस आपल्याला देवी देवतांची शास्त्रशुद्ध पूजा करायची आहे. सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी. 9 दिवस व्रतस्थ राहण्याचा अर्थ म्हणजेच आध्यात्मिक साधना करणे असा आहे. या 9 दिवसात कोणतेही वाईट आपल्याकडून काम होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे आणि तसा विचार देखील आपल्या मनामध्ये आणायचा नाही. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चोरी करणं, खोटं बोलणं, क्रोध, लोभ, मत्सर करू नये. व्रतामध्ये मन आपलं शांत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कोणाशीही वाईट वागू नये. देवाचं नामस्मरण करायचं आहे. तसेच मुलींना दुर्गा मातेचं स्वरूप मानलं जातं. नवरात्रीत कन्यापूजनही करण्यात येतं आणि त्यामुळं कोणत्याही स्त्रीला अपमानास्पद वागणूक देऊ नये. केवळ नवरात्रीतच नव्हे तर इतर दिवशीही आपल्याला महिलांचा आदर करणं आवश्यक आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात सर्वत्र जगदंबेचा वावर असतो आणि ती कधीही कोणत्याही रूपात आपल्या समोर येऊ शकते आणि म्हणूनच आपल्याला या सर्व नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चुकूनही तामसिक पदार्थ म्हणजेच मांसाहार असेल किंवा कांदा, लसूण हे पदार्थ खाणं आपल्याला टाळायचं आहे. मद्यपानापासून देखील आपल्याला 4 हात लांब राहायचं आहे. तसेच आपल्याकडे एकादशी आणि दुप्पट खाशी अशी एक म्हण आहे. लोक उपवासात जास्त खातात असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळं आपल्याला आपल्या खाण्यावर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये नियंत्रण ठेवायचं आहे. जर तुम्ही व्रत उपवास करत असाल तर उपवास करत असताना धार्मिक विधी अवश्य पाळायला हवेत. सात्विक अन्न खायचं आहे आणि आत्मसंयम ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्ही केलेले व्रत पूर्ण होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर उपवास करत असताना कोणत्याही धान्याचं तसेच मिठाचं सेवन करू नये. ज्यांना मिठाशिवाय उपवास करता येत नाही तर त्यांनी सैंधव मिठाचा वापर करायचा आहे, परंतु समुद्री मिठाचा वापर कोणत्याही पदार्थामध्ये करायचा नाही. जर तुम्ही सैंधव मीठ सोडून कोणतंही इतर मीठ वापरत असाल म्हणजेच काळं किंवा समुद्री मीठ तर तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही किंवा तुमचं व्रत पूर्ण होऊ शकत नाही. जरी तुम्ही नवरात्रीचा उपवास व्रत करत नसाल तरी देखील पुरुषांनी या नवरात्रीच्या काळामध्ये केस कापणे किंवा दाढी करणे हे टाळायचं आहे. तसेच नखे देखील काढणं टाळायचं आहे.
त्याचबरोबर नवरात्रीचा उपवास करत असताना व्रताच्या दिवशी मोहरीचं तेल किंवा तिळाचं सेवन चुकूनही करायचं नाही. शक्य असेल तर शेंगदाण्याचं तेल किंवा तुम्ही तूप वापरून तुम्ही उपवासाचे पदार्थ करू शकता. त्याचबरोबर नवरात्रीच्या काळामध्ये झोपताना आपल्याला जमिनीवरच झोपायचं आहे, बेडवर किंवा इतर ठिकाणी आपल्याला झोपायचं नाही. त्याचबरोबर या नवरात्रीच्या काळामध्ये दिवसा झोपणं देखील आपल्याला टाळायचं आहे. या नवरात्रीच्या काळामध्ये नेहमी स्वच्छ कपडे परिधान आपल्याला करायचे आहेत. त्याचबरोबर चामड्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू या काळामध्ये आपल्याला वापरायची नाहीत. तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये चुकूनही काळ्या रंगाची कपडे वस्त्र परिधान करू नये. शक्यतो आपल्याला हा रंग या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये टाळायचा आहे. जर नवरात्रीमध्ये तुम्ही जर अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर चुकूनही आपलं घर रिकामं ठेवून घराबाहेर जाऊ नये. घरामध्ये एका तरी व्यक्तीनं थांबणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये चुकूनही व्रत करणाऱ्या व्यक्तीनं लिंबू कापू नये. त्याचबरोबर उपवासाचे पदार्थ खात असताना किंवा फलाहार करत असताना आपल्याला एका जागेवरच बसून हे केले पाहिजे. त्याचबरोबर चालीसा असेल, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण जर तुम्ही करत असाल तर मध्येच दुसरी कोणती गोष्ट बोलणं किंवा तिथून उठण्याची चूक कधीही करायची नाही. यामुळं तुम्ही केलेल्या पाठाचे फळ नकारात्मक शक्ती घेऊन जाते आणि तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हालाच फळ प्राप्त होत नाही. त्यामुळं आपल्याला या चुका अवश्य टाळायच्या आहेत. त्याचबरोबर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर तुम्ही व्रत करत असाल तर शारीरिक संबंध स्थापित केल्यानं तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला योग्य फळ प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवायची आहे. चुकूनही या नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळामध्ये शारीरिक संबंध ठेवू नयेत. त्याचबरोबर दुर्गा मातेची पूजा झाल्यानंतर दुर्गा मातेची आरतीही अवश्य करायची आहे. पूजा करत असताना पूजेमध्ये जर कोणतीही उणीव किंवा चूक जर झाली असेल तर ती या आरतीद्वारे पूर्ण होत असते आणि त्यामुळं आपल्याला आरतीही अवश्य करायची आहे. तसेच दुर्गा देवीचे पूजन करत असताना किंवा आपल्या देवघरातील देवी देवतांचे पूजन करत असताना पूजा करणाऱ्या व्यक्तीनं बसण्यासाठी आसन हे अवश्य घ्यायचं आहे. नवरात्रीमध्ये देवीचे पूजन करताना आसन घ्यायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही. आसनावर बसूनच आपल्याला देवीचं पूजन करायचं आहे. तसेच संपूर्ण 9 दिवस पूजास्थळी किंवा देवघरामध्ये आपल्याला नंदादीप तेवत ठेवायचा आहे. अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. तसेच देवी मातेला लाल रंग हा अत्यंत प्रिय असल्यामुळं आपण घटस्थापनेच्या दिवशी देवीचे आवाहन करताना लाल रंगाच्या वस्त्राचा आवर्जून वापर करायचा आहे. त्याचबरोबर दुर्गा मातेला आपल्याला जास्वंदीची लाल रंगाची फुलंही अर्पण करायची आहेत. देवीच्या अन्य रूपांच्या आवडत्या रंगाचे वस्त्र आपल्याला वापरायचं आहे. तसेच दुर्गा मातेला नैवेद्य अर्पण करत असताना फळाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. या व्रत काळात देवीला कोणतेही धान्याचा नैवेद्य दाखवायचा नाही. त्याचबरोबर देवीच्या नैवेद्यामध्ये विविध प्रकारची फळं, मिठाई, मिश्री, साखर, लवंग, वेलची या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करायचा आहे. तसेच व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीने किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांनी या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कोणतेही वादविवाद होणार नाही, कलह होणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. आज मी तुम्हाला जे काही नियम सांगितलेले आहेत किंवा चुका सांगितलेल्या आहेत या जर चुका तुम्ही टाळून किंवा हे नियम पाळून जर माता दुर्गेचे जर पूजन करत असाल, व्रत करत असाल तर दुर्गा मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. तुमच्या घराची भरभराट होणार आहे आणि तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार आहे. दुर्गा मातेच्या कृपेने तुमच्या घराची, कुटुंबाची भरभराट होणार आहे आणि त्यामुळेच आपल्याला या गोष्टी अवश्य टाळायच्या आहेत. ज्या नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं पालन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.